लोकसभेची निवडणूक ही आपण महाविकास आघाडीच्या 3 पक्षांसोबत नाही लढलो। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चौथा पक्ष होता आणि त्या चौथ्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटिव्ह। सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलायचं, खोटं पेरायचं, खोटं पचवायचं, अशा प्रकारचा एक फेक नरेटिव्ह महाराष्ट्रात आणि देशामध्ये तयार करण्यात आला। आणि हा काही एका दिवसात तयार झाला नाही, एक मोठी इकोसिस्टीम याच्याकरता तयार करण्यात आली। 2-3 वर्ष त्याच्यामध्ये घालून ही इकोसिस्टीम तयार करण्यात आली आणि या इकोसिस्टीमला काही तथाकथित पत्रकार, काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, अशा सगळ्यांची त्या ठिकाणी मोठ बांधून एक खोटा नरेटिव्ह पसरवण्यात आला। मग एकीकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमध्ये आपलं आरक्षण जाणार, भारतीय जनता पार्टी 400 पार आली तर 400 पार आल्यानंतर हे आरक्षण समाप्त करणार, अशा प्रकारचा एक नरेटिव्ह पसरवण्यात आला। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला 50 वर्षाकरताच आरक्षण दिलं होतं आणि ज्यावेळेस संविधानामध्ये आरक्षणाची मर्यादा संपली त्यावेळी ती मर्यादा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी पंतप्रधान म्हणून केलं। आज जे आरक्षण टिकलेलं आहे, चाललं आणि चालत राहणार आहे, याचं कारण अटल बिहारी वाजपेयीजीची सरकार आहे। पण या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि जणू काही आपलं सरकार आल्यानंतर आरक्षण त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल, अशा प्रकारचा नरेटिव्ह खालपर्यंत नेण्यात आला आणि त्याचा एक मोठा परिणाम झाला। तो दलित समाजामध्ये झाला, तो आदिवासी समाजामध्ये झाला आणि विशेषतः विदर्भासारखं जे क्षेत्र आपलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये 30% दलित आदिवासी ही लोकसंख्या आहे, इथे याचा एक मोठा परिणाम झाला आणि आपल्या जागा त्या ठिकाणी कमी झाल्या। एक दुसरा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजामध्ये चालवण्यात आला।